गोहत्या आणि जनावरांच्या निर्दयी वाहतुकीस बंदी असताना जिल्ह्यात जनावरांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे। अशातच पुन्हा एकदा 16 फेब्रुवारी 2024 रोजी मौजे चिकनपाडा साळोख रोडने जनावरे वाहून नेणारा मिनी टेम्पो आढळून आला। कर्तव्यावर असणारे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांना हा टेम्पो संशयित वाटल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून हा टेम्पो अडवला। तसेच चालक व क्लीनर याला गाडीची पाहणी करायची आहे असे सांगितले असता दोघांनी चकवा देत तेथून पळ काढला। किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये तांबड्या रंगाची आखूड शिंगे असलेली मोठ्या पोटाची गाय अंदाजे वय वर्ष 7, काळ्या रंगाचा आखूड शिंगाचा बैल वय वर्ष 5, काळ्या रंगाचे शिंगे फुटलेला बैल वय वर्ष अंदाजे 1.5, काळ्या तांबूड रंगाची शिंगे नसलेला काळवट गाय अंदाजे वय वर्ष 6 महिने असे 4 गोवंशीय जनावरे असल्याचे आढळून आले। किसवे यांनी ही बाब नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिकनपाडा येथे भेट देऊन पाहणी केली व आरोपींची कसून चौकशी केली। या चौकशीत आरोपींनी आपापसात संगनमत करून कोठून तरी गोवंशीय जनावरे स्वतःच्या फायद्याकरिता चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक देऊन ती कत्तल करण्याच्या उद्देशाने स्वतःसाठी नेत असल्याचे समोर आले। फरार आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे। त्यातील एका आरोपीला पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका केली असून त्यांना रात्री नेरळ येथील गोरक्षणात पाठवण्यात आले व कत्तलीसाठी वापरलेला मिनी टेम्पो ताब्यात घेतलाय। किसवे यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपले कर्तव्य बजावल्यामुळे गोवंशीय हत्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या घटनेचा अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI लोढे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।